नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। भारतामध्ये आगामी पंतप्रधान निवडण्याच्यासाठी लोकसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। लोकसभेच्या या निवडणुकांच्या माध्यमातून नवं सरकार निवडण्याची संधी प्रत्येक पात्र मतदाराला उपलब्ध होईल। आणि गेल्या काही वर्षांपासून आपण ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, ज्याला मराठीमध्ये मतदान यंत्र म्हटलं जातं, त्याचा वापर करत लोकशाहीचा उत्सव साजरा करतोय, मतदानाची प्रक्रिया राबवत आहोत। या ईव्हीएमच्या विरोधात सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात आक्षेप भारतीय जनता पार्टीने घेतले होते आणि आता गेल्या काही काळापासून सातत्याने भारतीय जनता पार्टी विजयी होत असतानाच ईव्हीएम मुळेच ती सत्तेत येतेय असा जावई शोध लावला जातोय। आताच्या घडीला तर ईव्हीएम म्हणजे जणू काही भाजपाचं विजयाचं यंत्र आहे असं समजून त्या ईव्हीएम प्रक्रियेला विरोध केला जातोय। जगभरात अनेक ठिकाणी ईव्हीएमचा वापर होत नाही, पण तो अनेक ठिकाणी होतो सुद्धा। भारतासारख्या मोठ्या देशात जिथे 140 कोटीच्या जवळपास लोकसंख्या आहे आणि 80 कोटीच्या आसपास मतदार संख्या आहे, तिथे भारतातली निवडणुकीची प्रक्रिया ही आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक कमी खर्चात कशी करता येईल याच्यासाठी प्रयत्न व्हावेत म्हणून ईव्हीएम स्वीकारलं गेलं। आणि आत्ताच्या घडीला हे ईव्हीएम नसून विजयाचं तंत्र आहे असा प्रचार करणारे लोक हाच प्रचार जातीय मुद्द्यांकडे घेऊन चाललेले आहेत। आणि म्हणूनच समजा एका विशिष्ट संख्येच्या पलीकडे आपण उमेदवार उभे केले तर ईव्हीएम टाळलं जाऊ शकतं आणि मतपत्रिकेवरच मतदान होऊ शकतं, अशा प्रकारचा एक शोध लावत तसे प्रयत्न करण्याचं आवाहन करण्यात आलंय। अर्थात हे आवाहन कोणी केलंय हे सांगण्यासाठी कुणा वेगळ्या ज्योतिषाची गरज नाही। महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडींमध्ये बऱ्याचदा चर्चेच्या आणि वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या मनोज जरांगे यांनी हे आवाहन केलंय। त्यांनी गावागावामध्ये इतके मराठी उमेदवार उभे करायचे आदेश दिले आहेत की जेणेकरून ईव्हीएमची संपूर्ण रचनाच हताश होईल आणि निवडणूक यंत्रणा ईव्हीएम ऐवजी मतपेटीवर आणि मतपत्रिकेच्या आधारे मतदान राबवेल। अर्थात या सगळ्या गोष्टी या केवळ आत्ता तरी तोंड देखल्यात। प्रत्यक्षात ईव्हीएमची क्षमता किती, ईव्हीएमला जर हरवायचं असेल आणि मतपत्रिकात जर आणायची असेल तर किती उमेदवार उभे करावे लागतील, प्रत्येक मतदारसंघात ईव्हीएमची क्षमता कशी राबवली जाते याबाबत कितपत ज्ञान या मंडळींकडे आहे, याचे प्रश्न आपण या चर्चेत त्यांना विचारणार आहोत। पण खरा मुद्दा वेगळा आहे। जी आरक्षणाची लढाई ही कुठल्याही पक्षविरहित घटनेच्या साठी म्हणजेच मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याच्या साठी लढली जात होती, ती आता अचानक विशिष्ट पक्षांच्या आणि विशिष्ट पक्षांविरोधातल्या भाषेच्या अनुरूप पुढे का सरकताना दिसतेय। ज्या क्षणापासून काँग्रेस राष्ट्रीय निवडणुकांमध्ये वाईट पद्धतीने हरायला लागली तेव्हापासून ईव्हीएमच्या विरोधात त्यांची भूमिका अधिकाधिक स्पष्ट होत गेली। ईव्हीएम नसेल तर काँग्रेस निवडणुका जिंकेल असा काँग्रेस आणि समविचारी पक्षांचा एक दावा आहे। याच दाव्याला प्रमाण मानत आता मराठे सुद्धा आणि त्यात सुद्धा खास करून मनोज जरांगे मैदानात उतरताना दिसतात। मनोज जरांगेंच्या तोंडी अचानक काँग्रेसची भाषा कशी काय आली हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतो। पण हे सगळं गणित आपल्या समोर मांडत असताना या सगळ्या गणिताच्या आड एक वेगळीच गोष्ट होतीये जी तुमच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे आणि ती आहे आपला उमेदवार आहे, पैसे काढा। गावागावामध्ये मराठ्यांना मराठा उमेदवार उभा करण्याच्यासाठी प्रोत्साहित करणारी मंडळी गुपचूप मराठ्यांना मराठा उमेदवार जिंकवून देण्याच्यासाठी पैसे सुद्धा गोळा करतायत असा तपशील आमच्यापर्यंत येतोय। थोडक्यात आग रामेश्वरी आहे, बंब सोमेश्वरी आहे। आणि लक्षवेधीत या निमित्तानं आपल्यासोबत चर्चेत कोण मान्यवर आहेत त्यांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। मराठे ईव्हीएम बिघडवणार का या प्रश्नासह आजच्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी झालेली मंडळी आहेत। मधु चव्हाण भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत, पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत। आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडच्याकडून प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं डॉक्टर शिवानंद भानुसे आहेत
डॉक्टर राजेंद्र मोरे आहेत जे जरांगेंचे समर्थक आहेत. मला पहिला प्रश्न पटकन आत्ताच्या घडीला मधुभाऊ आपल्यापर्यंत आणायचा आहे. माझा पहिला प्रश्न आपल्यासाठी असा आहे, मुळात ईव्हीएम आणि मराठ्यांचं आरक्षण या दोन्हीचा काही परस्पर संबंध असू शकतो का? मुळामध्ये हे हास्यास्पद आहे आणि संतापजनक आहे. ही सगळी भाषा ईव्हीएम किंवा निवडणुकांना मराठ्यांना उभं करावं वगैरे वगैरे याच्यासाठी नसून ही अराजकाकडे नेण्यासाठी आहे. ही नक्षलवाद्यांची भाषा जरांगे करतायत. आपल्याबद्दल पूर्ण आदर ठेवून सांगतो, आपण बोलता बोलता म्हणालात, ते का म्हणालात ते मला समजलंय की मराठे या ईव्हीएमच्या माध्यमातून काय आंदोलन करणार का? मराठे नाहीत, जरांगे म्हणा. सगळे आम्ही मराठे त्यांच्या बरोबर नाहीत आणि सर्व मराठ्यांचे नेते जरांगे नाही आहेत. मी इथे भारतीय जनता पक्षाचा गेली 56 वर्ष काम करतोय आणि त्यामुळे बॅलेट पेपरनी मतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणुका पाहिलेल्या आहेत आणि या आता ईव्हीएमच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत. मुळात हे लोकशाही मानतात का? लोकशाहीचा गाभा किंवा लोकशाहीचे बाकी सगळे जे काही महत्वाचे मुद्दे आहेत त्यात निवडणूक प्रक्रिया एक महत्वाचा मुद्दा आहे. लोकांनी लोकांसाठी लोकांचे प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. आता हे समजा एखाद्या गावामध्ये मराठ्यांचे प्रतिनिधी किंवा मतदारसंघात यांच्या सांगण्याप्रमाणे तसे मराठे कधी त्या ठिकाणी अविवेकी वागले नाहीत, वागणार नाहीत. ते देशाला, घटनेला, राज्य प्रक्रियेला, न्याय व्यवस्थेला कधी अडचणीत आणणार नाहीत. पण यांच्या वादासाठी गृहीत धरूया की यांनी एका मतदारसंघात लोकसभेच्या यांच्या सांगण्याप्रमाणे जरांगेला मानणाऱ्यांना 10 लोकांनी फॉर्म भरले. जरांगे कोणाला मत द्या म्हणून सांगणार आहेत? कन्फर्म जरांगेंच्या म्हणण्याप्रमाणे 10 लोक भरणार आहेत. कोणाला मतदान म्हणून सांगणार आहेत? बिलकुल. आपण मधुभाऊ या मुद्द्याला पटकन थेट आपल्या सोबत असलेल्या जरांगे समर्थक म्हणून परिचित असलेल्या डॉक्टर मोरेंपर्यंत नेऊया. डॉक्टर मोरे, मुळातच मतदान प्रक्रियेची आणि मतदान प्रक्रिया राबवण्याच्या संदर्भातल्या घडामोडींची पूर्ण माहिती तुमच्याकडे आहे असं मला वाटतं. तुम्ही म्हणजे मी ज्या ज्या वेळेला तुम्ही म्हणतो त्या वेळेला सर्वसाधारणपणे असं अभिप्रेत असतं की तुमचं नेतृत्व. तर मनोज जरांगे जेव्हा म्हणतात की मराठ्यांना अधिकाधिक संख्येनं मैदानात उतरवा आणि हे ईव्हीएमचं जे काही तंत्र आहे त्यापेक्षा निवडणूक मतपत्रिकेवर आणा, काय होईल? मतपत्रिकेवर आल्यानं मराठे जिंकतील का मराठ्यांचीच मतं एकापेक्षा जास्त उमेदवारांमध्ये विभागून गैरमराठे जिंकतील? असं आहे प्रसाद सर जी, लोकशाहीमध्ये त्या ज्या प्रतिक्रिया चालल्यात ना, तर कार्यकारी मंडळाची जी हुकुमशाही, जुलुमशाही जी चालू आहे, दडपशाही जी चालू आहे आणि कायदे मंडळाचं देखील जे मनमानी आहे, जे कायदेशीर हक्कापासून मराठा समाजाला दूर ठेवण्याचं जे माध्यम आहे ते काम करतो. आम्ही सर्व मराठे म्हणजे मनोजदादा पाटलांच्या नेतृत्वाखाली सर्व मराठे लोकशाही मानणारे आहेत. ही निवडणुका पारदर्शक झाली पाहिजेत, निपक्षपाती झाली पाहिजेत, सर्वांना स्वातंत्र्य त्याच्यात मिळालं पाहिजे आणि भयमुक्त आणि निडर पद्धतीने निवडणुका झाला पाहिजेत. आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जसा मतदान देण्याचा अधिकार आहे तसेच निवडणुकीला उभं राहण्याचा देखील हा अधिकार आहे. आणि त्या अधिकारापासून कोण वंचित करणार? शेवटी फॉर्म भरतात, फॉर्म भरल्यानंतर त्याची छाननी होते, त्यानंतर त्या प्रक्रियेमध्ये कसं जायचं हा पुढचे टप्पे आहेत. पण निवडणुकीपासून जायचे नाहीत आणि निवडणुकीला उभं राहायचं नाही, हा म्हणजे घटनात्मक अधिकारावर कुठेतरी बोट ठेवायचं काम आहे. नाही पण डॉक्टर मोरे, आपल्याला निवडणुकीला उभं राहू नका असं कोणीच म्हणत नाही. एका बाजूला मनोज जरांगेंनी उभं राहावं म्हटल्यावर मनोज जरांगे निवडणुकीला उभे राहत नाहीत, पण दुसऱ्या बाजूला ते मराठ्यांना निवडणुकीत उतरवा असं सांगतात. या दोन गोष्टी विरोधाभासी नाहीत का? अजून मुद्दा असा आहे की हे विषय निवडणुकीच्या संदर्भातले तर माझ्या कानावर तर अजून म्हणजे आलेले नाही की कशा पद्धतीने निवडणुकीची रणनीती पुढे आखायची, कुणाला मदत करायची किंवा कोणत्या पक्षाच्या पाठीमागे जायचं. आजही आमचं एक सामाजिक आंदोलन म्हणून हे पुढे आलेलं आहे. कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्याचा किंवा स्वतंत्र उमेदवार उभं करण्याचा किंवा कोणाचा सपोर्ट घेऊन उभा राहण्याचा. आता तरी जरांगे पाटील स्वतः त्यांनी तरी अजून घोषित केलेलं नाही, परंतु प्रस्थापितांना आणि राजकीय पक्षांना असं वाटतं की आम्ही जे ठरवू, आमच्या पक्षाच्या लाईन आम्ही जे ठरवू तेच उमेदवार विजयी झाले पाहिजे. बरं, आणि आम्ही एकदा पटकन मधुभाऊंकडे जाऊयात. मधुभाऊ, याच्यावर आपला आक्षेप दिसतोय. तुमच्या उत्तराच्या नंतर मी आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे शिवानंद भानुसे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. मधुभाऊ, 1 मिनिट आहे. अहो साहेब, काय बोलताय तुम्ही?
मराठ्यांची सुरुवातीची 56 मोर्चांची लाखोच्या आंदोलन गेली, कुठल्या राजकारणात नव्हते, सर्व पक्षातले मराठे त्याच्यात होते. तुम्ही एकीकडे जाहीर करता तुमचे नेते की आम्हाला राजकारणाची संबंध नाही, आम्ही कुठल्याशी संबंध नाही, निवडणुकीची संबंध नाही, आम्हाला मराठ्यांना मिळालं पाहिजे, 10% आरक्षण मिळालं, सगळ्या सोयऱ्यांचं सगळे त्याची अंमलबजावणी झाली. आता महाराष्ट्रात आजपासून 17,000 पोलीस भरती होणार आहे. त्यातले ओपन मध्ये तर असतीलच, पण 10% 1700 पोलीस मराठ्यांचे त्या ठिकाणी भरले जाणार आहेत आणि ओपन मधून तर भरले ते अधिकच असतील. तर आपण कुठे जातात? आपले नेते कोणातरी हातातलं बावलं आहेत आणि कोणीतरी त्यांना कटपुतली सारखं नाचवत आहे हे कळण्याइतके महाराष्ट्रातले मराठे आता नाही. आणि मराठ्यांना माझं आव्हान आहे की जरांगेंच्या या कोणाच्या तरी आहारी जाऊन महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुंग लावण्याचं काम जे करतायत लोकशाहीला, त्यांच्यापासून माझ्या मराठी बंधूंनी सावध राहावं. बिलकुल या मुद्द्यावर चर्चेला पुढे नेतोय. आपल्या सोबत संभाजी ब्रिगेडचे प्रतिनिधी आहेत शिवानंद भानुसेजी. मुळात ईव्हीएमचा विरोध हा नजीकच्या टप्प्यात भारतीय जनता पार्टीचे विरोधक सर्वाधिक करताना पाहतात. अर्थात जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टीचे विरोधक जिंकतात त्यावेळेला ते ईव्हीएम मुळे आम्ही जिंकलो हे म्हणत नाहीत, हारतात तेव्हा ईव्हीएम मुळे हरलो असं मात्र नक्की म्हणतात. आजच्या घडामोडीला सर्वाधिक वेळेला संजय राऊत सांगत असतात की ईव्हीएम काढून टाकलं पाहिजे, काँग्रेस सांगत असती ईव्हीएम काढून टाकलं पाहिजे, आणि ही सगळी मंडळी एका पक्षाच्या एका व्यक्तीच्या विरोधात असतात. ही सगळी भाषा जन आंदोलन म्हणून उभ्या राहिलेल्या मराठा नेतृत्वाच्या तोंडी येते. मनोज जरांगे बोलू लागतात आणि अशा प्रकारे एकूणच त्यांचं आंदोलन राजकीय होतंय का हा प्रश्न उभा राहतो. सर्वप्रथम जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना आणि आपल्या सर्वांना जय जिजाऊ. नमस्कार. जय जिजाऊ. हा विषय आपण दोन प्रकारे समजून घ्यावा लागेल. पहिला विषय असा आहे की सध्या जर शंका आहे ईव्हीएमवर, तर ईव्हीएम हटाव अशी मोहीम अनेक वर्षापासून सुरू आहे. संभाजी ब्रिगेडची सुद्धा तीच भूमिका आहे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोजदादा आखरे यांनी 12 जानेवारीला सिंदखेड राजावरून जाहीरपणे सांगितलं की ईव्हीएम हटवलं पाहिजे, कारण लोकांना त्याच्यावर शंका आहे. अनेक केसेस सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहेत, नाहीतर आम्ही 500 पेक्षा जास्त उमेदवार उभं करू, त्या अगोदर घोषणाही झालेली आहे. हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. हा लोकशाहीमध्ये सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे आणि सत्ताधाऱ्यांनी समजून घेऊन त्या पद्धतीची कारवाई झाली पाहिजे आणि तशा पद्धतीने राजकीय भूमिका आम्ही संभाजी ब्रिगेडने घेतलेली आहे. आता दुसरी बाजू याची अशी आहे की मनोज जरांगे पाटील किंवा आता मराठा समाज म्हणून अनेक उमेदवार उभे करणार असं ज्यावेळी ते म्हणतात, त्यावेळी कदाचित ईव्हीएम मध्ये जर प्रॉब्लेम आहे किंवा ईव्हीएम मध्ये जर घोळ होऊ शकतो, तर मग त्याचा फायदा विरोधी पक्षाला होणार आणि याचा गोंधळ होणार. मग नेमकी भूमिका जर राजकीय जर मनोज जरांगे पाटलाला घ्यायची असेल तर आमची विनंती असेल की तुम्ही जाहीरपणे सांगितलं पाहिजे. काँग्रेस, राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट, शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गट, संभाजी ब्रिगेड, काय सगळे जे असतील एकत्रित घेऊन त्यांना, कारण आता 10 वर्ष बीजेपीचं राज्य आहे, त्याच्या अगोदर 60 वर्ष तर काँग्रेसचंच राज्य होतं ना, त्यांनी तरी कुठं मराठ्यांना आरक्षण दिलं? मग आज तशी कमिटमेंट देणार आहेत का? म्हणजे ही दुसरी बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि किती ठिकाणी होणार म्हणजे हाही प्रश्न आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणून मग जाहीरपणे जर अशा पद्धतीनं गोंधळ समाजामध्ये निर्माण करून, जसा गोंधळ पहिला सगळे सोयरेचा निर्माण केला त्याच्यात काहीच नव्हतं, जसं वाशीहून तुम्ही परत का आले गोंधळ झाला, समाज वेठीस धरला गेला, तसं न होता आता जर खरंच तुम्हाला वाटत असेल आता राजकीय भूमिका घ्यायची वेळ आली आहे आणि हे किंवा नाहीतर मग आंदोलन भरकट आहे, त्यामुळे जर घ्यायची असेल तर ठामेठोकपणे घ्यावी लागेल, ठामेठोकपणे सांगावं लागेल की आम्ही आता आमच्या यांच्या सोबत आहोत, यांनी आम्हाला कमिटमेंट दिली आहे असं समाजाला विश्वासात घेऊन सांगावं लागेल की आता आपल्याला काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल किंवा जे विरोधातले महाविकास आघाडी म्हणून किंवा इंडिया आघाडी म्हणून यांनी सगळ्यांना आपल्याला आता 100% गॅरंटी दिली आहे की आपल्याला मराठा समाजाचा, आमची जी भूमिका आहे संभाजी ब्रिगेडची, सरसकट ओबीसीत समावेश करणे किंवा हक्काचं किंवा संविधानिक आरक्षण हे देणार आहेत. अशा पद्धतीची स्पष्ट शिवानंद भानुसे, अगदीच आणि थेटच तुम्हाला यासाठी आभार आणि धन्यवाद द्यायला हवेत की तुमची भूमिका ईव्हीएम विरोधी असताना पण आत्ताच्या जरांगेंच्या ईव्हीएम विरोधी भूमिकेचे काय अर्थ निघतायत ते आपण थेट मुद्द्यावर चर्चा आणत दाखवून दिलं. मला या निमित्तानं डॉक्टर मोरे आता आपल्याला थेटच विचारायचं आहे, तुम्हाला कोणाची कमिटमेंट आहे का? तुम्हाला कोणी शब्द दिलाय का? तुम्हाला कोणी असं सांगितलंय का की होय आम्ही सत्तेत आल्यानंतर मराठ्यांना टिकणारं आणि अमुक टक्के आरक्षण देऊ आणि याच्यासाठी म्हणून तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी असेल, शी उबाठा असेल, राशप असेल,
या सगळ्यांच्या मदतीसाठी म्हणून ईव्हीएम विरोधात मतपत्रिकेच्या समर्थनात भूमिका घेताय? तसा सर मला 2 मिनिटं मिळाली तर मला मधु चव्हाण साहेबांचं उत्तरही देता येईल आणि माझं मतही मांडता येईल. बिलकुल, त्यात माझ्याही प्रश्नाचं उत्तर द्या. हा, तुमच्याही प्रश्नाचं उत्तर देतोय. मधु चव्हाण साहेबांनी सांगितलं की तुम्हाला 10% आरक्षण दिलंय. मधु चव्हाण साहेबांना मला ही विनंती करायची की 28% मतदान, 28% लोकसंख्या असताना तुम्ही 10% मतदान देतात, हे आरक्षण देतात. आणि मुद्दा असा दुसरा की ते आरक्षण राज्यापुरतं आहे, हात लावू नका असं दिलेलं आहे विधेयकामध्ये की ओबीसीला कोणत्या प्रकारचा हात धक्का लावता कामा नये. का वर्ष देता आम्ही घटनात्मक अधिकारापासून का वंचित ठेवतात? आज आमची मुलं केंद्राच्या याच्यामध्ये कसं आरक्षण मिळेल आम्हाला? केंद्रीय सेवेमध्ये केंद्राकडे जास्त नोकऱ्या आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा, आज आमचे 22 लाख मुलांनी नीटच्या परीक्षेला फॉर्म भरले. मराठा समाजाला आरक्षण नाहीये, त्यात ऑप्शन नाहीये. अजून 5-6 दिवस राहिले फॉर्म भरण्याचे. का आधी सूचना 5-6 दिवस अगोदर लागू केली नाही? एमपीसीच्या जागा असू द्या, युपीसीच्या जागा असू द्या, मराठा समाजाला यावर्षी काही मिळू लागलेला नाही. डॉक्टर मोरे थांबा याच्यासाठी, कारण आज आपली चर्चा ईव्हीएमच्या अनुषंगाने आहे. आपण जे मुद्दे मांडत आहात ते केंद्रातल्या मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आहेत. केंद्रात अशा अनेक जाती आहेत की ज्या अ गटात नाहीत, ब गटात नाहीत आणि तिथे जाण्यासाठी ते संघर्ष करतात. आता तुम्ही थोडंसं कृपया आज विषयाला चिकटून राहा अशी माझी विनंती आहे. आता थोड्या वेळापूर्वी जो शिवानंद भानोसेंनी गंभीर आक्षेप घेतलेला आहे की नक्की तुम्हाला शब्द कुणी दिलेत? तुमची कमिटमेंट झाली आहे का कोणाबरोबर की तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीची म्हणजे राशपची शी उबाठाची भाषा बोलू लागलेला आहात? याच्यावरचं उत्तर गरजेचं आहे. प्रत्येकानं मराठा समाजाचा राजकीय वापर केलेला आहे आतापर्यंत. बघा, आताच तो सत्तेमध्ये गेलेला अजित पवार तर मराठा आरक्षणामध्ये होते घोषणा द्यायला. 1 लाख मराठा अशा घोषणा देऊन सरकारच्या विरोधात दंड थोपटून होते. आता सध्या सरकारच्या वळचणीला लागलेत. अहो, मला एक महत्वाचा मुद्दा विचारायचा तुम्हाला. हे म्हणतात, मधु चव्हाण साहेब म्हणते जरांगे पाटील लोकशाहीला सुरुंग लावू लागलेत. अरे सुरुंग कोण लावतंय हा विचार केला का? ईव्हीएम वर किती आक्षेप आहे? का त्याची साधक बाधक चर्चा तुम्ही केली नाही? का जनतेच्या मनातला संभ्रम तुम्ही काढून टाकला नाही? मुद्दा हा आहे की आतापर्यंत तुम्हाला जे तुम्ही निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होतं की तुम्ही विरोधी पक्ष नेता पंतप्रधान आणि सरन्यायाधीश असेल या कमिटीमध्ये, तुम्ही का सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलला? म्हणजे कुठल्या विषयात पद्धतीने निवडणूक आयोग हवा, निवडणूक आयोग पद्धतीने हवा आहे. दिल्ली सेवा विधेयक बदलला, कुठे भरकटत नेता आहे चर्चेला? चर्चा आहे जरंगे तुमचा नेता जरंगेने सांगितलेलं की मराठ्यांनी हजारो फॉर्म भरा, त्याच्यावर चर्चा आहे. ही सगळी चर्चा कुठे वाऱ्यासारखी? तुमचा नेता जसा वाऱ्यासारखं चारी बाजूने भरकटत चाललाय तसं तुम्ही नका भरकटत जाऊ. चर्चा कुठे नेताय तुम्ही? अहो साहेब, चर्चा कुठे नेताय तुम्ही? अहो तुम्ही काही बोलाल ते कोण ऐकून घेईल? चर्चा कुठे नेताय? मुद्द्याला धरून बोला. तुमचा शांतपणे ऐकू ना आम्ही. तुमचा साहेब मुद्द्याला धरून बोल. मी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेला तुम्हाला अजिबात व्यत्यय करत नाही. मला मत तुम्ही काही बोलाल. अहो तुम्ही सगळ्या महाराष्ट्रात व्यत्यय निर्माण केलाय. काय ठेवलाय तुम्ही? गोंधळ घातलाय सगळं. तुमच्या नेत्यांनी गोंधळ घातलाय. तुमचा नेता काय बोलतो त्याला कळत नाहीये. त्याला सांगा नीट बोलायला. निवडणुका लढवायला. मी त्यावेळेस ऐकण्याची तयारी ठेवा. मला माहित आहे ऐकणार नाही. तुमच्या नेत्याचं ऐकलं मराठा समाजाने, मराठा समाजाच्या कल्याणाच्या ऐवजी वाटोळ होईल. तुमचा नेता कुठे भरकटत चाललाय? सर्वोच्च न्यायालयाने चर्चा त्याच्यासाठी हस्तक्षेप करतो कारण चर्चा भरकटतीये आणि वेळ वाया घालवणं परवडणार नाही आपल्याला. मला डॉक्टर मोरेंना एक थेट प्रश्न विचारायचा आहे. आपण थेट मुद्द्यावर येऊ आणि कृपया तुम्ही माझ्या प्रश्नांची नेमकी उत्तरं दिलीत तर खूप बरं होईल. इतरही मान्यवर आहेत, तेही बोलतील. मला पटकन सांगा, जर ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर मतदान घ्यायचं असेल तर एका मतदारसंघात किती उमेदवार उभे करावे लागतात? हे पहा, किती उभे करावे लागतात प्रसाद सर, तो महत्वाचा मुद्दा. तो प्रत्येकाला अधिकार आहे उभं राहण्याचा. तो निर्वाचन आयोग ठरवेल. घटनेच्या 324 मध्ये सर्व प्रोव्हिजन सांगितलेले निवडणूक आयोगाची. माझा मूळ मुद्दा लक्षात आला नाही तुम्हाला? नाही, मला तुमचा मूळ मुद्दा लक्षात आलाय. मला आकडा सांगा ना. समजा मला आपण धरून चालू मतदारसंघामध्ये ईव्हीएम नकोय, मतपत्रिका हव्यात, तर किती उमेदवार उतरवावे लागतील? हे बघा, हा
निवडणूक आयोगाचा अधिकार आहे, किती लोक आहेत, त्यांच्या पद्धतीने ते बैठका घेत असतात. त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं लोकांनी फॉर्म दाखल केले त्यानंतर निवडणुका घेणे निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. राष्ट्रपतीची, उपराष्ट्रपतीची, संसदेची, घटक राज्याच्या विधिमंडळाची, हे केंद्रीय निवडणूक आयोगाला काम आहे. 30 सदस्य आयोगांना ते ठरवतात सरकारची सल्लामसलत करून. पण मूळ मुद्दा असा आहे की निवडणूक आयोगच सरकारचा असेल तर तो काय पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेतील. आता हे कायदा तर बदलला ना तुम्ही संसदेमध्ये, आणि अशा पद्धतीनं तुम्ही कायदे बदलून लोकांना काय काय संदेश देऊ लागलेले आहेत मला सांगा. चंदीगडच्या याच्यातून काय दिलं तुम्ही महापौरच्या निवडणुकीमध्ये? अरे कुठं चंदीगड वगैरे पर्यंत जात आहे? जरा थांबा एक मिनिट. मी ना या चर्चेत लोकांनाही काही माहिती देणं गरजेचं असतं, लोकांच्या पर्यंतही काही विषय थेट आणि स्पष्ट पोहोचवणं गरजेचं असतं. म्हणून एकदा आपल्याला दाखवतो की हा ईव्हीएमचा प्रकार समजा मतपत्रिकेवर आणायचा आहे, म्हणजे ईव्हीएम नको मतपत्रिका हवी, तर ईव्हीएमची क्षमता किती आहे एकदा ते पाहून घेऊ, जेणेकरून किमान जरांगेंना तरी कळेल की त्यांना किती उमेदवार उभे करावे लागतील. एकदा पटकन आपण त्याचा तपशील घेणार आहोत. प्रत्येक मतदान यंत्रात सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त 2000 मतांची नोंद होऊ शकते आणि प्रत्येक मतदान यंत्र हे सुमारे 1500 मतनोंदणीसाठी वापरलं जातं. या मतदान यंत्राला एका बॅलेट युनिटला जोडलं जातं आणि त्याच्यात नोटासह 16 उमेदवारांना उतरवण्याची क्षमता असते. म्हणजे 16 अधिक 1 जर धरलं तर 17 तिथे बटणं असतात. 24 यंत्रांचा एक संच ईव्हीएम मतदान केंद्रामध्ये वापरला जातो. ईव्हीएमचा एक संच नोटासह जास्तीत जास्त 384 उमेदवारांसाठी वापरता येतो. हा एक तपशील आहे, हा लक्षात घ्यायला हवा. आणि याच्या अनुषंगाने आता पटकन माझा पुढचा प्रश्न असणार आहे तो डॉक्टर मोरे आपल्याला. बघा 384 उमेदवार कमीत कमी येऊ शकतात. तुम्ही 384च्या वर जायला पाहिजे. म्हणजे काय, तुम्हाला 385 उमेदवार पर्यंतची क्षमता गाठावी लागेल. तुम्ही तेवढे उमेदवार उतरवणार आहात का? आणि समजा असं धरून चालू, आता लोकसभेची चर्चा आहे, लोकसभेच्या एका मतदारसंघात फार फार तर 12 ते 24 इतके उमेदवार असतात. उरलेले तुम्हाला मतदार म्हणजे उमेदवार आणायचे आहेत, कुठून आणणार आहात एवढे उमेदवार? तसंच सर या निवडणुकीच्या मुद्द्यावरती तर अजून मला तरी वाटत नाही काही चर्चा झालेली आहे. हे जे आक्षेप करू लागले ना की लोकशाहीला सुरुंग लावण्याचं परिभाषा करू लागलेले आहेत, काहीतरी चर्चा येते आणि ती चर्चा माध्यमामध्ये फिरते. अजून मला तरी वाटतं जरांगे पाटील साहेबांनी की याच्या संदर्भात निवडणुकीच्या संदर्भात अशी काही ठोस भूमिका घेतलेली नाही, कोणाचा प्रस्ताव स्वीकारला नाही, कोणत्या पक्षाला समर्थन दिलं नाही, असं कधी आमच्या कानावरती आतापर्यंत आलेलं नाही. लक्षात घ्या. आता डॉक्टर मोरे आता ही जी 384 ची संख्या आली त्याच्यानंतर अचानक तुमची भूमिका बदलली आहे की तुमच्याकडे आत्ताच्या घडीला मनोज जरांगेंनी मांडलेल्या भूमिका पोहोचलेल्या नाहीयेत? कारण गावागावात मराठी उमेदवार उतरवायचेत कशासाठी? मग मुद्दा असा आहे की उतरायचं चाललं कशा पद्धतीने चाललं तो वेगळा भाग आहे, पण निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशा प्रकारची मागणी देशामध्ये आहे. दिनेश गोसावी समिती अगदी अगदी डॉक्टर मोरे हाच तर मुद्दा आहे. डॉक्टर मोरे हाच मुद्दा आहे. अहो देशात ईव्हीएम वरील निवडणुका मतपत्रिकेवर घ्या असं म्हणणाऱ्यांचा आणि मराठा आरक्षणाचा संबंध काय? मी मधुभाऊ आपल्यापर्यंत येतो पण एकदा शिवानंद भानुसे यांच्यापर्यंत परत जातो. शिवानंद भानुसेजी, तुमची पण ईव्हीएमच्या विरोधातली भूमिका आहे, पण तुमची ईव्हीएमच्या विरोधातली भूमिका ही मराठा आरक्षणाशी निगडीत आहे की स्वतंत्र आहे? आमची ईव्हीएमची भूमिका आहे ही आमची स्वतंत्र भूमिका आहे, ती राजकीय भूमिका आहे आणि ती भूमिका आम्ही सातत्याने घेतलेली आहे, म्हणजे अनेक वर्षापासून घेतलेली आहे. यावर्षी तर 12 जानेवारीला आम्ही ते सिंदखेड राजावरून डिक्लेअरच केलेलं आहे. फक्त आमचं मराठा आंदोलन, आम्ही एक मराठा आंदोलनाचा समाज म्हणून घटक आहोत, मराठा आंदोलनासोबत आहोत. हे आंदोलन या पद्धतीने चालत असताना फक्त जर या पद्धतीने होत असेल, अचानक कितीतरी उमेदवार मराठ्यांचे उभे करा, कुठे करा, काय करा, असं नाही. काहीतरी तुम्हाला ठोस ठामेठोक भूमिका घ्यावी लागेल. काहीतरी समाजाला मी विनंती करेल, भावनिक पातळीवर कुठलेही निर्णय घेऊ नका, याच्यात समाजाची हानी होणार आहे. त्यामुळं जर निर्णय घ्यायचा असेल तर नेतृत्वानं पुढे आलं पाहिजे, ठामेठोकपणे सांगितलं पाहिजे की हे पक्ष आपल्या सोबत आहेत आणि यांनी आपल्याला कमिटमेंट दिलेली आहे, हे आपल्याला संविधानिक आरक्षण देणार आहेत आणि आता आपण या संदर्भात अशा पद्धतीचा निर्णय कसा घेतला पाहिजे त्या पद्धतीचा निर्णय हा
अगदी स्पष्टपणे आणि ठामेठोकपणे सांगितला पाहिजे. जी, पण भानुश्रीजी काय होतंय बघा, आता इथे या चर्चेतच आपल्या समोरचंच उदाहरण आहे. मी ज्या वेळेला तुमचाच हा मुद्दा घेऊन मोरे यांच्यापर्यंत पोहोचलो त्यावेळेला मोरे साहेब मात्र काही सांगतच नाहीत की त्यांच्या कमिटमेंट कोणाशी झालेल्या आहेत. दुसरा एक गंभीर मुद्दा आहे जो चर्चेत आपल्याला दखलपात्र स्वरूपामध्ये निश्चित नोंदवून घ्यावा लागेल. तो असा आहे की मराठ्यांचे उमेदवार उतरवा असं म्हटल्यानंतर समजा असं धरून चालू एखाद्या लोकसभा मतदारसंघामध्ये एकापेक्षा जास्त मराठे उतरले तर होईल काय? स्वाभाविकरित्या मराठ्यांची मतं विभागतील आणि गैरमराठा निवडून येईल. नक्की जरांगेंना हवंय काय? मराठ्यांना जिंकवायचंय का मराठ्यांच्या मतांमध्ये फूट टाकून नको त्या पद्धतीनं आणि अपेक्षित नसलेली माणसं निवडून द्यायची आहेत? प्रसाद सर, अपेक्षित निवडणुकीचा हा जो राजकीय पक्षाचा जो एजेंडा आहे ना जरांगे पाटलाला बदनाम करण्याचा किंवा यांच्याशी सलगी करून किंवा यांना काही कमिटमेंट दिलं का आरक्षणाचं किंवा राजकीय उमेदवार उभे करायचे किंवा याला पाडायचं त्याला पाडायचं, अशा प्रकारचा आमच्या पुढचा महत्वाचा विषय की जो ओबीसी मधून मराठ्यांना सरसकट आरक्षणाचा आणि सगळ्या सोयरीची जी अधिसूचना आहे त्याची अंमलबजावणी करण्याचा. पण एक मिनिट थांबा डॉक्टर मोरे थांबा, आपल्याला थोडंसं तांत्रिक बोलायला लागेल आता आणि याच्यावर शिवानंद भानुसेंना मी प्रश्न विचारू इच्छित होतो. एकापेक्षा अधिक मराठे एका मतदारसंघात उभे राहिले तर जिंकणार कोण? नाही, मुळात महत्वाचा प्रश्न हा आहे काथे साहेब की हे सामाजिक आंदोलन आहे, आरक्षणाचं आंदोलन आहे. हे कुठल्या पक्षाच्या किंवा कुठल्याच्या विरोधात असं आरक्षण हे आंदोलन नाही, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं काय होईल, आपली नेमकी मागणी काय आहे आणि ती मागणी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आपल्याला जर राजकीय भूमिका घ्यायची असेल, कारण ते सातत्याने सांगतात मनोज जरांगे पाटील मी राजकीय माझा काही संबंध नाही, बिलकुल, पण मग जर यातून राजकीय भूमिका घ्यायची असेल आणि ती तर मग ती स्पष्टपणेच घेतली पाहिजे आणि ती स्पष्टपणेच पुढे आलं पाहिजे. नाहीतर मग मोघम जर होईल ना त्याच्यात मराठा समाजाचीच हानी होईल. तसं होता कामा नये, समाज फरफटत जाता कामा नये. त्यामुळं आम्ही सांगतो की भूमिका घ्यायची राजकीय तुम्हाला तर पुढे येऊन स्पष्ट सांगा आणि स्पष्ट भूमिका घ्या, अन्यथा याचे परिणाम चांगले होणार नाही. अगदी शिवानंद भानुसे, आपण थेटच इशारा दिलेला आहे. मी आपल्या याच इशाऱ्याला घेऊन पटकन मधु चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचतो. मधु चव्हाण, ईव्हीएमच्या विरोधात अनेक जण आहेत. हरतात तेव्हा ईव्हीएम आठवतं, जिंकतात तेव्हा ईव्हीएम आठवत नाही. पण आत्ताच्या घडीला ईव्हीएमच्या आडून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न होतोय त्यानं मराठ्यांचं काय नुकसान होणार आहे? प्रचंड नुकसान होणार आहे. यांच्या सांगण्याप्रमाणे मुळामध्ये आता जे माझे मित्र म्हणाले संभाजी ब्रिगेडचे, ते बरोबर म्हणाले की ती जरांगेंनी राजकीय भूमिका मांडावी. त्यांना भूमिकाच नाही. त्यांचा जो पडद्यामागचा नेता आहे तो सांगतो आज असं बोल, जरा गोंधळ घाल. मग दुसऱ्या दिवशी ते विचारतात मग गोधड्यातून फोन करून की आता काय बोलू, मग ते बोलतात. मुळात ईव्हीएमचा यामुळे गोंधळ घालून भारतीय जनता पक्ष केंद्रात 10 वर्ष सत्तेवर आहे. आदरणीय स्वर्गीय अटल बिहारींची जर ते सोडली तर त्याच्या अगोदर 10 वर्ष 2004 ते 14 पर्यंत काँग्रेस सत्तेवर होती. ते ईव्हीएमच्या माध्यमातूनच आले होते. कर्नाटकमध्ये ईव्हीएम, तेलंगणामध्ये ईव्हीएम, दिल्लीमध्ये ईव्हीएम, पंजाबमध्ये ईव्हीएम. तिथे कशामुळे आले मग? बॅलेट पेपरची मागणी का नाही करत तिथे? आणि म्हणून मला असं वाटतंय की राजकीय गोंधळ नाही, अराजक निर्माण करायचंय. यांचं पहिलं म्हणणं होतं की आम्हाला काय देणं घेणं नाही राजकारणाची. आता सगळ्यांनी उभे राहा, हे राजकीय भूमिका आहे. आणि मला असं वाटतंय की आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही सगळे मराठे नाहीत. आम्हाला ओबीसी मधून त्या ठिकाणी आरक्षण नको. मी मराठा म्हणून बोलतोय, आम्हाला आरक्षण जरूर हवंय, आर्थिक आणि शैक्षणिक, परंतु ते वेगळे जे आता 10% दिलंय ते अहो सगळं टिकू देत, ते मिळू देत. मिळवायला सुरुवात झालेली आहे, कोर्टात टिकेल असं दिलेलं आहे. तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, लाखो रुपयाची फुलं उधळून घेतलीत. जी मधुभाऊ, आवाज जातोय, आवाज आपला मध्ये मध्ये जातोय, थोडंसं मागे सरकून बसा. याच मुद्द्याच्या अनुषंगानं पटकन मधुभाऊ आपल्यापर्यंत यायचं आहे. मला या निमित्तानं एक उत्तर आधी डॉक्टर मोरेंकडून घेऊयात. डॉक्टर मोरे, मुद्दा ईव्हीएमच्या विरोधाचा आहे. तुम्हाला आता मराठा आरक्षण सोडून ईव्हीएमच्या विरोधावर येण्याची काय गरज पडली? प्रसाद सर, अजून तर ईव्हीएमच्या संदर्भामध्ये काय गोष्टी आहेत, निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजे. आता देशाचे प्राईम मिनिस्टर 2014ला नरेंद्र मोदी साहेब यांनीच ईव्हीएम मशीनच्या संदर्भात बॅलेट पेपरची मागणी केलेली आहे, लक्षात घ्या. 2014ला जर कोणी करत असेल भारतीय मधुभाऊ, हे कधी घडलं? 2014ला मोदींनीच ईव्हीएमच्या विरोधात भूमिका घेतली होती. आलं पाहिजे, त्यांना तर माहिती आहे. न घडलेल्या गोष्टी सांगतायत जरांगेंचे सगळे.
कोणताही भारतीय नागरिक जर निवडणुकामध्ये सुधारणा करण्याची मागणी करत असेल तर ते गैर नाहीये. आणि हे म्हणतात की ईव्हीएम वर जरांगे पाटील बोलतात. आता मी तर आणखीन ऐकलं नाही, पण जरी म्हणत असेल कुणी तर मला असं वाटतं की देशाची लोकशाही सुधारली पाहिजे, लोकशाहीला सदृढता आली पाहिजे, पारदर्शक आणि निर्भय पद्धतीने निवडणुका झाल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये दिसलं पाहिजे. कारण पटकन आपण चर्चेला वेळेची मर्यादा आहे याची आठवण करून देतो. मधुभाऊ, हे ईव्हीएम नसेल तर लोकशाही सुधारेल हा जावई शोध कसा काय लागला हो? कुणी लावला आणि का लागला? हा जावई शोध ज्याला पराभवाला कुठलीही त्या ठिकाणी कारण मीमांसा लक्षात येत नाही. त्यामुळे आता पराभव गेलेले सगळे जे भारतीय जनता पक्ष सोडून त्यांनी लावलेला आहे. या देशामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतोय. आम्ही ईव्हीएम किंवा बॅलेट पेपर याची मागणी न करता कार्यक्रमाच्या आधारावर जनमानसाचं मत जिंकण्याचा प्रयत्न केला. हा ईव्हीएमचा काय प्रश्न आहे हो? तुमच्या नेत्याला काय आधी कळत नाही? त्याला पहिल्यांदा लोकशाही समजून घ्या. लोकशाही मानता म्हणताना तुमचा नेता लोकशाही मानतोय का? ऐकून घ्या हो, तुमचा नेता लोकशाही मानतोय, मग बहुमताने मंजूर झालेल्या 10% सगळ्या मागण्या मान्य केलं. काय लोकशाही मानताय तुम्ही कसली? सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम योग्य आहे याचा निर्णय दिलेला तुमच्या खिचगंडीत आहे का? सगळ्या राज्यांच्या हायकोर्टाने सगळे पिटिशन फेटाळून लावलेले आहेत. ईव्हीएमचा संबंध काय? भारतातली जनता इतकी प्रगल्भ आहे की अडाणी माणूस सुद्धा बरोबर मतदान करतो. बरं, याच्यातला एक तपशील मधुभाऊ जोडतो चर्चेमध्ये आणि चर्चेला आटोपतं घेण्याच्यासाठी पुढच्या प्रश्नांकडे वळतो. तो असा आहे की ज्या वेळेला ईव्हीएम पहिल्यांदा आणलं गेलं तेव्हा त्याच्यातल्या अनेक दोषांच्या बद्दल चर्चा निश्चित झाली. या संदर्भात सगळ्यात आधी आक्षेप घेणारा भारतीय जनता पार्टी हाच एक राजकीय पक्ष होता, हेही विसरून चालणार नाही. पण त्यानंतर ईव्हीएम पासून आता आपण व्हीव्हीपॅट पर्यंत आलेलो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हीव्हीपॅट अंतर्गत निघालेल्या मतदानाचे पुरावे 100% खरे निघाले आहेत. अद्याप या देशात असं कोणीच निघालं नाहीये, सिद्धही करू शकलेलं नाहीये की त्यानं ज्याला मतदान केलं त्याचं मतदान त्याच उमेदवाराला गेलं नाही. हे व्हीव्हीपॅटच्या बाबतीत अद्याप झालेलं नाही. अर्थात प्रत्येक यंत्रणेतले दोष दूर करत करत आपण इथपर्यंत आलेलो आहोत. भारताची लोकशाही ही देशातली एकमेव आणि सगळ्यात मोठी लोकशाही आहे. या लोकशाहीला आपण तांत्रिक मुद्द्यांनी समृद्ध करण्यासाठी पुढे सरकतोय. मतपत्रिकेवर होणारा खर्च प्रचंड आहे, तो टाळून आपण ईव्हीएम पर्यंत आलेलो आहोत. पण हा ईव्हीएमचा वापर राजकीय दृष्ट्या आरक्षण आंदोलनात केल्यानं काय नुकसान होईल त्याचं उत्तर एकदा ऐकायला हवं. कारण दुर्दैवानं याचं उत्तर मला डॉक्टर मोरेंकडून मिळालं नाही, म्हणून शिवानंद भानुसे यांना परत एक संधी देतो. भानुसे साहेब, आरक्षणाच्यासाठी सुरू झालेला लढा हा मराठ्यांना मराठा म्हणून 10% आरक्षण मिळवेपर्यंत पोहोचला. आता प्रत्यक्षात बघायला गेलं तर न सगळे सोयऱ्याचा मुद्दा जिवंत राहिलाय, ना कुणबी प्रमाणपत्रांचा मुद्दा जिवंत राहिलाय. पण ठीक आहे, ज्याला आंदोलन करायचंय तो करतो आणि ज्याला आंदोलन करायचं असतं तो नवे नवे मुद्दे घेऊन आंदोलन करतो. ईव्हीएमचा मुद्दा पण कदाचित त्यातलाच एक मुद्दा दिसतोय. जर अशाच पद्धतीनं समाज भरकटत राहिला तर नुकसान काय? 10% आरक्षण आहे ते संविधानिक नाही, ते टिकणार नाही, ही आम्ही जाहीरपणे भूमिका घेतलेली आहे. दुसरा मुद्दा जो सध्या जरांगे पाटलांनी लावून धरलेला आहे सगळे सोयरेचा, त्या मुद्द्यामध्ये काहीही नाही, काहीही होणार नाही. त्याचा वटहुकूम काढल्यानंतर त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. आमची मराठा सेवा संघाची संभाजी ब्रिगेडची गेल्या 33-34 वर्षापासूनची मागणी आहे, मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा. मी आता जाहीरपणे सांगतो की हा मुद्दा घेऊन जर जाहीरपणे जरांगे पाटलाला राजकीय भूमिका घ्यायची असेल तर त्यांनी जाहीरपणे आमचा त्यांना पाठिंबा असेल, ईव्हीएम हटवायलाही असेल, कसलं त्या पद्धतीने उमेदवार करायलाही असेल आणि आम्ही त्यांच्या सोबत असणार. पण त्यांनी ही भूमिका जाहीरपणे येऊन सांगितलं पाहिजे. कुठल्या कुठल्या पक्षाने आपल्याला कमिटमेंट केली ते सांगितलं पाहिजे. इंडिया आघाडी असेल, महाविकास आघाडी असेल किंवा कुठले पक्ष असतील, संभाजी ब्रिगेडचं, असं सगळं एकत्रित करून काय करता येईल ते सांगितलं पाहिजे. राजकीय भूमिका घ्यायची असेल तर, नाही तर अन्यथा असा संभ्रम निर्माण करून मोघम काहीतरी सांगून भावनिक पातळीवर समाज फरफटून नेऊ नये. आणि समाजालाही विनंती आहे की समाजाने या भावनिक पातळीवर निर्णय न घेता काहीतरी वास्तव पातळीवर, कारण आम्ही वास्तव बोलत आलो, आम्हाला शिव्या खायची सवय लागलेली, लोक आम्हाला शिव्या देतात, पण जे सत्य आहे ते मांडलं पाहिजे, समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे. म्हणून परत एकदा आव्हान करतो, जी भूमिका घ्यायची असेल राजकीय ती स्पष्ट घ्या आणि लेखी घ्या
आणि स्पष्ट तुम्ही सांगितलं पाहिजे कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय ते. अन्यथा बिलकुल समाजाची भानुश्रीजी, अगदी वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला इथे थांबवतो. आपली भूमिका मांडून पूर्ण झाली असं समजतो. या निमित्तानं याच विषयाच्या अनुषंगानं इतरही अनेक बाबींवर आपण परत भेटत राहू, चर्चा करत राहू. तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.